बऱ्याच वेळेस गोड पदार्थ खायचं म्हटलं की काय करायचं सुचत नाही. या पद्धतीने बेसन पीठ आणि तुपाचा वापर करून तोंडात टाकताच विरघळणारी ही वडी एकदा नक्की करून पहा. साध्या आणि सोप्या पद्धतीची ही वडीचा प्रकार आहे, नक्की करून पहा. तर त्यासाठी इथे मी 2 कप इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बारीक दळलेलं बेसन पीठ घ्यायचं आणि सोबतच त्याच कपने 1 कप साखर, 1 कप दूध आणि 1 कप तूप घेतलेलं आहे आणि अर्धा कप इतकं इथे मी खवा घेतलेला आहे. तर या पद्धतीने वडी करत असताल तर कपाचा वापर करू शकता किंवा वाटीचा, ग्लासचा वापर सुद्धा करू शकता, पण प्रमाण एकानंच घ्यायचं म्हणजे सगळे जिन्नस व्यवस्थित असं मोजल्या जातील. आता ताटामध्ये इथे मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तर साधारण एक 3 ते 4 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचे दूध. तर दूधसुद्धा साधारण 3 ते 4 चमचे टाकून घ्यायचं. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण पिठाला वगैरे साटा लावून घेतो त्याच पद्धतीने दोन्ही हाताने छान व्यवस्थित चोळून व्यवस्थित लावून घ्यायचं. सगळ्या पिठाला छान असं लागेल या पद्धतीने. या ठिकाणी दुधाचा आणि तुपाचा साठा व्यवस्थित पिठाला लावून घेतल्यानंतर आपल्याला हे सगळं थोडं थोडं चाळणीमध्ये घेऊन चाळून घ्यायचं आहे. चाळून घेणं फार गरजेचं आहे, म्हणजे पीठ एकसारखं तयार होतो, रवाळ तयार होतो. सगळं चाळून घेतल्यानंतर आता वरच्या साईडला जे जाडसर असे कण तयार होतात ते परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. 2 ते 3 वेळेस मिक्सरला पल्स मोडवर फिरून घेतल्यानंतर परत चाळून घ्यायचं, म्हणजे सगळं पीठ एकसारखं तयार होतो. तर या ठिकाणी आता वडीसाठी हे पीठ तयार झालेलं आहे. तर हे एक स्टेप करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली जे वडी आहे चवीला अतिशय मस्त होते. तर या ठिकाणी सगळं पीठ तयार झालेलं आहे. तर आता कढईमध्ये सगळं पीठ घेतलेलं आहे. आता भाजून घेऊया. आणि जे आपण तूप घेतलेलं होतं ते तूप एकदाच टाकायचं नाही, टप्प्याटप्प्याने 2 ते 3 वेळेस टाकून घ्यायचं. बेसन पिठाचं कसं असतं, सुरुवातीला तूप टाकलं की त्यामध्ये सगळं तूप जिरलं जातं आणि परत जसजसं भाजतात तसं साईडला येतो. तर त्यावेळेस काय करायचं, थोडं थोडं टाकलं की अंदाज व्यवस्थित येतो. किती जरी प्रमाण बरोबर असेल तरी सुद्धा थोडं थोडं टाकायचं आणि खमंग भाजल्या जाते. शिवाय सगळं तूप यामध्ये टप्प्याटप्प्याने टाकून घेतलेलं आहे. कमी गॅसवर छान असं हे भाजून घ्यायचं आहे. रंग चेंज होईपर्यंत याचं जे सुगंध आहे घरभर दरवळेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. रंग चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि तूपसुद्धा साईडला सुटलेलं आहे. आता घेतलेलं जे दूध आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सगळं दूध यामध्ये टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आता हे जे वडीचं पीठ आहे बाजूला ठेवूया. दुसऱ्या कढईमध्ये साखर, पाऊण वाटी पाणी टाकून याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा. सगळं पाक छान असं तयार झालं. साखर छान विरघळल्या गेलं. साखर पाण्यात विरघळलं की आणखीन एक 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचं आणि पाकाला थोडंसं दाटसरपणा आलं. 2 बोटामध्ये जेव्हा आपण पाक चेक करतो त्यावेळेस एक तारी पाक बनलं की समजायचं की आपलं पाक व्यवस्थित आहे, या वडीसाठी अतिशय बरोबर आहे. तर या ठिकाणी पाक जे आहे अगदी बरोबर झालेला आहे. पाक जर बरोबर असेल तर आपली वडी छान होते. तर घेतलेलं सगळं पाक जे आहे त्या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस चालू केलेला आहे. तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर 1 मिनिट परतून घ्यायचं. छान असं हे पीठ गोळा तयार होतो त्यावेळेस गॅस बंद करायचं. एका ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. हे वडीचं जे मिश्रण आहे यामध्ये पैस करून घेतलेलं आहे. तर वडी तुम्हाला कितपत जाड आवडते त्यानुसार हे वडीचं मिश्रण तुम्ही पैस करू शकता. तर या ठिकाणी आता वरतून मी इथे थोडेसे बदामाचे काप आणि त्याचबरोबर पंपकिन सीड टाकून घेत आहे. तर काजूचे काप, आणखीन तुम्हाला जर पिस्त्याचे काप टाकायचे असेल तर तसंही तुम्ही टाकू शकता. थोडंसं थंड झालं की हे कट करून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड झालं की पहा मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. तोंडात टाकताच विरघळणारी, अगदी कोणी देखील सहजपणे खाऊ शकतात या पद्धतीची ही वडी आहे. ट्राय केल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊ. तोपर्यंत नमस्कार.